तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती। तर बांधकाम कामगार योजना या योजनेअंतर्गत जे नोंदणीत पात्र बांधकाम कामगार आहेत त्यांना सुरक्षा संच हा वाटप केला जातो। पण आता या सुरक्षा संचामध्ये काही सुधारणा करण्यात आलेली आहे। म्हणजेच या सुरक्षा संचामध्ये सेफ्टी किटमध्ये काही ॲडिशनल वस्तू ॲड करण्यात आलेल्या आहेत आणि त्यास मान्यता देणारा जी.आर. देखील आलेला आहे आणि तो जी.आर. आजच आलेला आहे। या जी.आर. मधून आपण या सुरक्षा संच या योजनेविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत। जसं की या सुरक्षा संचासाठी अटी व शर्ती, त्याचबरोबर या सुरक्षा संचामध्ये ज्या ॲडिशनल वस्तू ॲड करण्यात आलेल्या आहेत त्या वस्तू काय आहेत, त्याचबरोबर या योजनेविषयीची सर्व माहिती आपण या जी.आर. मधून पाहणार आहोत। ही माहिती जर तुम्हाला आवडली तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला मग आता आपण पाहूया या सुरक्षा संच या योजनेविषयीची माहिती। हा तुम्ही पाहू शकता, हा आहे तो जी.आर. आणि या जी.आर.चा विषय तुम्ही इथे पाहू शकता। येथे विषय असणार आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत पात्र बांधकाम कामगारांना सुरक्षा संच म्हणजेच सेफ्टी किट पुरवण्याच्या सुधारित योजनेस मान्यता देण्याबाबत। आणि त्यानंतर या जी.आर.ची दिनांक तुम्ही इथे पाहू शकता 18 जून 2025 अशा प्रकारे येथे आहे। त्यानंतर या जी.आर.ची प्रस्तावना आहे। या प्रस्तावनेनंतर जो महत्त्वाची माहिती देणारा विभाग म्हणजेच शासन निर्णय आता आपण येथे पाहूयात। तर बांधकाम इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणीत सक्रिय म्हणजेच जिवंत, इथे तुम्ही पाहू शकता नोंदणीत सक्रिय जिवंत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच पुरवणे या सुधारित योजनेस खालील अटी व शर्ती तुम्ही पाहू शकता, खालील अटी व शर्ती अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्याबाबत। म्हणजे या सुधारित योजनेत जी मान्यता देण्यात आलेली आहे ती अटी व शर्ती याच्या अधीन राहून मान्यता देण्यात आलेली आहे। तर सुरुवातीला जो महाराष्ट्र इतर इमारत बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आहे त्यामधील नोंदणीत जो बांधकाम कामगार तो असायला हवा, त्यानंतर तो सक्रिय म्हणजे तो जिवंत असायला हवा आणि त्यानंतर ज्या या योजनेस अटी व शर्ती दिलेल्या आहेत त्यास अधीन राहून या प्रशासकीय जी मान्यता आहे ती देण्यात आलेली आहे। तर आता आपण ज्या अधीन राहून ज्या अटी आहेत त्या अटी काय आहेत या आता आपण येथे पाहूयात। तर सुरुवातीला तुम्ही पाहू शकता मंडळातील नोंदणीत सक्रिय म्हणजे जिवंत बांधकाम कामगार या योजनेचा लाभ घेण्यास पात्र राहील। त्याचबरोबर या पात्रधारक कामगारांनी विहित नमुन्यातील मागणी अर्ज जो आहे तो प्राधिकृत प्रभारी कामगार, उपायुक्त सहाय्यक किंवा कामगार आयुक्त, सरकारी कामगार अधिकारी, त्यानंतर जिल्हा कामगार सुविधा केंद्र सर्व यांच्याकडे भरून दिल्यानंतर त्यांना त्यांचा सुरक्षा संच सेफ्टी किट ही पुरवण्यात यावी। तुम्ही ही सर्व प्रोसेस केल्याच्या नंतर तुम्हाला जी सुधारित बांधकाम कामगार किट आहे ती मिळणार आहे। तर आता आपण पाहूयात की जी सुधारित बांधकाम कामगार किट आहे त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू या तुम्हाला दिल्या जाणार आहेत। त्यामध्ये सुरुवातीला असणार आहे सुरक्षा हार्नेस बेल्ट, सेफ्टी हार्नेस, त्यानंतर सुरक्षा बूट, सुरक्षा शूज हे तुम्हाला दिले जाणार आहेत। त्यानंतर कानासाठी सुरक्षित प्लग ही ॲडिशनल वस्तू आहे, सुधारित वस्तू आहे, ही तुम्हाला दिली जाणार आहे। मुखपट्टी मास्क हे तुम्हाला दिले जाणार आहे। रिफ्लेक्टिव्ह जॅकेट हे तुम्हाला दिले जाणार आहे। त्यानंतर शिरस्नान म्हणजेच हेल्मेट हे तुम्हाला ॲडिशनल म्हणून याच्यात ही वस्तू ॲड केलेली आहे। त्याचबरोबर सुरक्षा हातमोजे हे तुम्हाला देण्यात येणार आहे। सुरक्षा गॉगल हा एक ॲडिशनल आयटम याच्यामध्ये असणार आहे। मच्छरदाणी, त्याचबरोबर पाण्याची बॉटल ही तुम्हाला पुरवली जाणार आहे या किटमध्ये। स्टीलचा जेवणाचा डब्बा, त्याचबरोबर सौर टॉर्च ही दिली जाणार आहे आणि प्रवासी बॅग ही तुम्हाला या किटमध्ये दिली जाणार आहेत। तर या एकूण वस्तू आहेत आणि यामध्ये काही आधीच्या वस्तू आहेत व काही ॲडिशनल वस्तू आहेत की ज्या तुम्हाला आता या सुधारित सुरक्षा संच या योजनेअंतर्गत दिल्या जाणार आहेत। तर ही होती माहिती की सुरक्षा संचामध्ये ज्या ॲडिशनल वस्तू आहेत व संपूर्ण जो संच आहे तो कशा प्रकारे तुम्हाला मिळणार आहे। त्यानंतर आता याची अर्ज प्रक्रिया, नोंदणी प्रक्रिया ती कशा प्रकारे असणार आहे तर आता आपण येथे पाहूयात। तर मंडळांतर्गत नोंदणीत सक्रिय म्हणजेच जिवंत बांधकाम कामगारांना सुरक्षा संच सेफ्टी किट पुरवण्याबाबत ई-निविदा पद्धतीने प्रक्रिया ही करण्यात येणार आहे आणि या प्रक्रिया राबवण्यास शासन मान्यता प्रदान देखील करण्यात आलेली आहे या शासन निर्णयान्वये। तर त्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अंती नोंदणीकृत नामांकित व अनुभवी संस्थेच्या निवडीबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळाने सादर जो आहे तो केलेला आहे। तर ही आहे माहिती पुढील कशा प्रकारे यांची निविदा प्रक्रिया, त्याचबरोबर कोणत्या बाबी आहेत, काय आहेत, हे सर्व सूचना देण्यात आलेल्या आहेत खालच्या या पेजेसमध्ये। या विभागामध्ये जे बांधकाम कामगार आहेत त्याच्या समित्या ज्या नेमलेल्या आहेत, जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी, त्याचबरोबर
ही जी माहिती आत्ता आपण पाहिलेली आहे की कशाप्रकारे या सुरक्षा संचामध्ये ॲडिशनल वस्तू ॲड करण्यात आलेल्या आहेत, याच्या अटी शर्ती काय आहेत व याचा JR देखील आत्ताच आपण पाहिलेला आहे. तर अशा प्रकारे आता जे नोंदणीकृत जे पात्र बांधकाम कामगार आहेत आणि जे जिवंत बांधकाम कामगार आहेत त्यांना अशा प्रकारचा हा सुधारित संच जो आहे तो मिळणार आहे. तर ही होती माहिती या JR मधील सविस्तर.